अमृता खूप छान वाजवलं. कारण त्यातलं जे मधलं वाद्य आहे ते काय आहे? क्लॅरिनेट आहे. फारच फारच सुंदर आहे ते. आणि ते हिने खूप छान वाजलं. रावण तसासुद्धा आणि हे क्लॅरिनेटसुद्धा. थँक्यू. शेवटच्या गाण्याकडे आपण आलेलो आहोत आणि लताबाईंची काही स्पेशल गाणी आपल्यासमोर शेवटच्या ह्या सत्रात आपण सादर केली. त्यातपूर्वी वैभव जोशीची लताबाईंसाठी लिहिलेली एक कविता तुम्हाला वाचून दाखवते, पेश करते. जन्म झाला, रडलो बिडलो, थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इथे उगाच आलो यार. हातपाय झाडून झाले 5-50 वेळा, ठणकत होती मोहमाया, नीज नव्हती डोळा. स्टेजवरती जरा बोलणं कमी व्हायला पाहिजे थोडंसं. त्याचवेळी कुठून तरी कानी आले सूर आणि लक्ष योनी प्रवासाचा क्षीण झाला दूर. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे. त्या क्षणापासून अगदी आताचा हा क्षण मनावरती बरसत असतो अमृताचा घन. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, सुखदुःख सोहळ्याची आनंदाची गाणी. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, गळ्यासवे फुलविला पामरांचा मळा. कोण जाणे कधी काळी पुण्य केले किती, कोण जाणे कधी काळी पुण्य केले किती, डोळ्या देखत प्रगटली साक्षात सरस्वती. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, पहिलं तरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, तोच स्वर ज्याचं नाव आहे लता मंगेशकर. ध्रुवताऱ्यासारखी काही गाणी अढळ असतात. संगीतात कितीही मुसाफरी करून आलं, बीटल्स ऐका, आपलं हिंदुस्थानी क्लासिकल संगीत ऐका, इतर काही ऐका, लाईट ऐका, काही तरी परत आल्यावरती वाटतं आपलं ध्रुवतारा शोधावासं वाटतं. लताबाईंची काही ध्रुवताऱ्यासारखी जी गाणी आहेत ती परत परत ऐकावीशी वाटतात. मेरे महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम, तेरा जाना रसिक बलमा, ओ सजना आएगा आणि मला, अशी कितीतरी ध्रुवताऱ्यासारखी गाणी संगीताच्या आकाशात अढळ आहेत. तसंच एक सुंदर गीत आता आपल्यासमोर सादर होणार आहे. मी फिल्म सांगत नाही, आपल्याला कळेलच. आणि या संपूर्ण प्रवासात, या मैफिलीत काही उणं राहिलं असेल तर ते माझं आहे, काही चुकलं असेल तर माफ करा, आणि काही आवडलं असेल तर जरूर कळवा. आणि ह्या शेवटच्या गाण्यानंतर ही मैफिल समाप्त होईल. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक भरपूर आभार. शेवटपर्यंत थांबलात, फार आनंदाची गोष्ट आहे.